morning students. 12th science mathematics paper 1 chapter number 4 vector scalar triple product that is a box product. याच्या अगोदर आपण फक्त स्केलर म्हणजे डॉट प्रॉडक्ट पाहिलेला आहे आणि वेक्टर म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट पाहिलेला आहे. आता आपल्याला तीन वेक्टर घेऊन तिसरा प्रॉडक्ट आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. इफ a bar, b bar, c bar are any three vectors in space, then the scalar triple product or box product of a bar, b bar, c bar is, त्याची डेफिनेशन आहे a bar dot in bracket b bar cross c bar and it is denoted by in box a bar, b bar, c bar. If a bar is equal to a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap. Similarly, b bar is equal to b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap and c bar is equal to c1 I cap plus c2 j cap plus c3 k cap. Then the scalar triple product or box product of these three vectors is defined as in a determinant first row a1 a2 a3, second row b1 b2 b3 and third row c1 c2 c3. We expand this determinant, we get the value, it is a scalar and therefore it is denoted as a bar dot b bar cross c bar or box product a bar b bar c bar. Now the properties of scalar triple product. Which are the properties of scalar triple product? Now first property is a cyclic change of vectors a bar b bar c bar in scalar triple product does not changes its value. त्याचा आन्सर चेंज होत नाही पण त्याची ऑर्डर चेंज होण्याची कशी असली पाहिजे? सायक्लिक. दॅट इज बॉक्स प्रॉडक्ट a बार b बार c बार इज इक्वल टू बॉक्स प्रॉडक्ट b बार c बार a बार इज इक्वल टू बॉक्स प्रॉडक्ट c बार a बार b बार. पहा a बार b बार c बार a बार b बार c बार कंटिन्यू इन दिस वे केलं तर a b c लगेच इथून b पासून स्टार्ट केला b c a, लगेच c पासून स्टार्ट केला c b a. या पद्धतीने सायक्लिक ऑर्डर मध्ये जर आपण वेक्टर्सला चेंज केलं तर बॉक्स प्रॉडक्टचा आन्सर चेंज होत नाही हे लक्षात ठेवायचं. सेकंड प्रॉपर्टी, अ सिंगल इंटरचेंज ऑफ वेक्टर्स इन स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट चेंजेस इट्स व्हॅल्यू इन साइन ओनली. चेंजेस इट्स व्हॅल्यू इन साइन ओनली. एकच सिंगल इंटरचेंज केला वेक्टर्स इथे दोन इंटरचेंज होते. दॅट इज a बार बॉक्स प्रॉडक्ट a बार b बार c बार इज इक्वल टू मायनस ऑफ b बार a बार c बार. मी पहा a बार आणि b बारला सिंगल इंटरचेंज b बार आणि a बार टाकला म्हणून बॉक्स प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. मीन्स चेंजेस इन साइन ओनली. थर्ड प्रॉपर्टी ही जास्त महत्त्वाची आहे, त्याच्यावर आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स आहेत. द स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स इज झिरो. केव्हा त्याचं आन्सर झिरो येऊ शकतं? इफ एनी वन ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू. मग पहा कंडिशन्स कोणकोणत्या आहेत. द फर्स्ट कंडिशन इज वन ऑफ द वेक्टर्स इज झिरो वेक्टर. म्हणजे त्या तिघांपैकी कोणता तरी एक वेक्टर हा झिरो वेक्टर असेल तर त्या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचा आन्सर काय येणार आहे? झिरो. ही एक कंडिशन झाली. सेकंड कंडिशन, एनी टू वेक्टर्स आर कोलिनियर. त्या तिघांपैकी कोणतेही दोन वेक्टर हे कोलिनियर असतील तरीही स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचा आन्सर काय येणार आहे? झिरो. मीन्स a बार ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ b बार. जर अशी कंडिशन असेल तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचं आन्सर येणार आहे झिरो. अजून एक कंडिशन आहे, ऑल थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर. ते कोप्लेनर असतील तरी पण त्या ठिकाणी स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचा आन्सर काय येणार आहे? झिरो. याच्या अगोदर डॉट प्रॉडक्ट मध्ये पहा, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देन डॉट प्रॉडक्ट इज झिरो. क्रॉस प्रॉडक्ट मध्ये if two vectors are collinear means parallel, anti-parallel and coincident, then the cross product is zero. आणि आता स्केलर ट्रिपल मध्ये या तीन कंडिशन मध्ये तो प्रॉडक्ट काय येणार आहे? झिरो. नंतर 4 नंबरची प्रॉपर्टी पहा, an interchange of dot and cross in ST field does not change its value. म्हणजे डॉट आणि क्रॉस यांची जागा चेंज केली a bar dot b cross c
इज इक्वल टू ए क्रॉस बी डॉट सी, तरी पण त्या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टची व्हॅल्यू चेंज होत नाही. आता एवढ्या झाल्या तुमच्या ह्या 4 प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीज आणि डेफिनेशनचा उपयोग करून आपल्याला नेक्स्ट लेक्चरला एक्झाम्पल्स घ्यायचे. त्यानंतर तुमच्या बुकमध्ये 2 टॉपिक दिलेले आहेत, मीन्स थेरम दिलेले आहेत. त्या थेरमचं प्रूफ आपल्याला या वर्षी डिलीटेड पार्टमध्ये टाकलं गेलेलं आहे. म्हणून विदाउट प्रूफ फक्त तुम्ही हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाइप. इफ ए बार बी बार सी बार रिप्रेझेंट्स co-terminus edges of parallelopipe, then the volume of parallelopipe is equal to box product A bar B bar C bar. For example, हा तुमचा parallelopipe असेल आणि हा एक पॉइंट आपण कन्सिडर केला तर हा वेक्टर असेल तुमचा A बार, हा दुसरा तिथूनच जाणारा B बार आणि हा तिसरा तिथूनच जाणारा C बार. मीन्स co-terminus edges. जर असं असेल, हे वेक्टर्स तुम्हाला दिले असतील तर या पॅरलेलोपाइपचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे बॉक्स प्रॉडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. याचं प्रूफ आपल्याला करायचं नाही, पण या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. आणि दुसरा पण थेरम डिलीटेड पोर्शन मध्ये आहे, तो आहे व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. If A bar B bar C bar represents co-terminus edges of tetrahedron, then its volume is 1/6 in box product A bar B bar C bar. What is mean by tetrahedron? की ज्याचा बेस हा ट्रायंग्युलर असेल या पद्धतीने. ती 3 डायमेन्शनल फिगर आहे आणि अशा पद्धतीने हा एक पॉइंट असेल. कुठून तरी एक पॉइंट कन्सिडर केला तर हा ए बार असेल, हा दुसरा वेक्टर बी बार असेल आणि हा तिसरा वेक्टर सी बार असेल. तर या 3 डायमेन्शनल फिगर कन्सिडर करायची आहे. त्याच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/6 बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. एवढा थिअरी पार्ट तुमचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट होता. याच्यानंतर पुढचा पार्ट फक्त एक्झाम्पल्स आहेत, एक एक्झरसाइज आहे, पण त्यातले काही एक्झाम्पल हे डिलीटेड आहे. याच्यानंतरचा पूर्ण पोर्शन या चॅप्टरचा डिलीटेड आहे. एक्झरसाइज मधले एक्झाम्पल फक्त आपल्याला आलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये टाकणार आहोत आणि इथे आपलं हे चॅप्टर संपणार आहे. त्यानंतर आपलं पुढचं चॅप्टर सुरू होईल लाईन अँड प्लेन. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पलला आपल्या नेक्स्ट पिरियडला आपण एक्झाम्पल घेणार आहोत ऑन स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. एवढा थिअरी पार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा. एक्झाम्पल ऑन स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. एक्झरसाइज 5.5 मध्ये काहीच एक्झाम्पल आपल्याला आहेत, काही एक्झाम्पल हे डिलीटेड आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल पहा. फाइंड A bar dot B bar cross C bar if A bar is equal to 3i minus j plus 4k, B bar is equal to 2i plus 3j minus k and C bar is equal to minus 5i plus 2j plus 3k. Now by definition A bar dot B bar cross C bar is equal to determinant. First row A bar चा टाकला, second row B bar चा टाकला आणि third row C bar चा टाकला. 3 minus 1 4 2 3 minus 1 minus 5 2 3. आपण आता याचं एक्सपान्शन करू. 3 into 3 3 जा 9 minus 2 into minus 1 minus of minus plus जा minus सेकंड रोचा हा एलिमेंट आपण लिहिला मायनस 2 into 3 6 minus 5 into minus 1 plus 5 plus 4 2 into 2 4 minus 3 into minus 5 minus 15 तो इथे प्लस झाला इक्वल टू 3 9 plus 2 11 minus of minus plus 1 6 minus 5 1 plus 4 4 plus 15 90 equal to 33 plus 1 plus 4 9 जा 19 जा 76 equal to यांची जर टोटल केली तर ही टोटल येते 110. इट इज अ स्केलर अँड इट इज द आन्सर ऑफ ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. पहा याचं आन्सर एक स्केलर येतो म्हणून याच्या नावातच आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. ट्रिपल म्हणजे 3 वेक्टर आणि स्केलर आन्सर येतं म्हणून स्केलर. हा झाला तुमचा या ठिकाणी पहिला क्वेश्चन.
एक लक्षात घ्यायचं की स्केलर ट्रिपलचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी डिटर्मिनंटचं एक्सपान्शन महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला यायलाच पाहिजे. फर्स्ट एक्झाम्पल झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे बघा. इफ द वेक्टर्स ए बार इज इक्वल टू -3i + 4j - 2k, बी बार इज इक्वल टू i + 2k कॅप टाकायचा, सी बार इज इक्वल टू i कॅप - pj कॅप आर कोप्लेनर. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ p. कोप्लेनर आहेत ते लिहिलेलंच आहे मी. गिवन a bar, b bar, c bar are coplanar, and you know that using property, if the three vectors are coplanar, then their scalar triple product is 0. मग तो आपण लिहिला प्रॉपर्टीचा उपयोग करू. आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजे डिटर्मिनंट. मी या तीनही वेक्टरवरून 3 रो कन्सिडर केले आणि हा डिटर्मिनंट इक्वल टू कंपेअर काय केला 0. का केला तर ऑलरेडी ते कोप्लेनर आहे तसं दिलेलं आहे म्हणून मी इक्वल टू 0 कंपेअर केला. तर याला एक्सपांड करू. -3 in bracket 0 minus 2 into minus p हा plus 2p झाला. -4 1 into 0 0 minus 2 into 1 2 plus -2 1 into minus p minus 0 into 1 0 and is equal to काय आला 0. सिम्प्लिफाय करू आपण. 2p into -3 -6p -4 into -2 plus 8 and -2 into -p plus 2p is equal to 0. -6p plus 2p means -4p plus 8 equal to 0. Therefore -4p is equal to -8. दोन्ही साइडचा मायनस नक्कीच कॅन्सल होईल. 4p is equal to 8 and therefore p is equal to 8/4 means the value of p is equal to 2. Find the value of p. आपण एक्झाम्पल घेतलं होतं, तुम्हाला प्रॉपर्टी समजावून देताना सांगितलं की यावर एक्झाम्पल येते. तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे, इफ 3 वेक्टर्स आर कोप्लेनर देन इट्स बॉक्स प्रॉडक्ट इज 0. हे महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला एक्सपान्शन व्यवस्थित यायला पाहिजे. हे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल 5.5चं नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. हे पूर्ण लिहून घ्यायचे आहे लक्षात.